स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार आणि महत्त्वाच्या नोंदी आपल्या बघून झाल्या होत्या. आज आपण बघूया प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आपण अशा पद्धतीने चर्चा करूया की प्रश्नांची उत्तरही समजतील, संकल्पनाही स्पष्ट होईल आणि यानंतर पुन्हा सर्वनाम या घटकाविषयी काही अडचण येणार नाही. सगळ्याच प्रश्नांना आपण अशा पद्धतीने कव्हर केलेलं आहे की या पलीकडे काही येऊ शकत नाही. प्रत्येक प्रश्नानंतर मी तुम्हाला 10 सेकंद देतो. त्या 10 सेकंदात तुम्ही तुमचं उत्तर लिहून घ्या, जे तुम्हाला तुमचा स्कोर लक्षात येईल. कारण की एकूण 60 प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. करायची सुरुवात. सगळ्याच घटकांवर या पद्धतीने आपण प्रश्न उत्तर घेऊया. म्हणून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. करायची सुरुवात. पहिला प्रश्न 1992चा आपण घेणार आहोत. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी. गरिबांना आपण मदत आणि करावी. युअर टाइम स्टार्ट्स. चौथा पर्याय दिल्याबरोबर तुमची वेळ सुरू होईल. तुम्हाला फक्त तुमचं उत्तर लिहून घ्यायचं आहे. नंतर मी तुम्हाला उत्तर सांगतो. कारण की मराठी यापेक्षा सोपा प्रश्न नसावा. 10 सेकंद संपलीत. एकमेव सर्वनाम आहे यात. कुठलं? आपण. बाकी कुठलं सर्वनाम नाहीच आहे. दुसरा प्रश्न काय बघा. पुढील शब्दाची अचूक जात ओळखा. मी. त्याहून सोपा प्रश्न. 1992चा प्रश्न हा. PSA म्हणजे PSI, STI, असिस्टंट त्यावेळची कंबाईन. प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, भाववाचक नाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे? मात्र सर्वनाम हा एकमेव पर्याय तुम्हाला दिसतोय आणि सर्वनामामध्ये आपण याची चर्चा करतोय. कारण की हे भाववाचक नाम तर नाहीये, हे विशेषण नाहीये, क्रियापद नाहीये, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. अगदी बरोबर. मी प्रथम पुरुषी आणि अनेक वचनमध्ये आपण वापरतो त्याचा आम्ही. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. कसे सांगू तुला. पुरुषवाचक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे, सामान्य सर्वनाम आहे की प्रश्नार्थक सर्वनाम आहे? कंबाईन 1996चा प्रश्न आहे हा. कारण की त्या काळात PSI, STI, असिस्टंट अशी कंबाईन एक्झाम व्हायची. प्रश्नचिन्ह दिसतोय आणि सुरुवातीला कसे आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. अगदी बरोबर. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम की पुरुषवाचक सर्वनाम? वर्गबंधू. नामापूर्वी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. याचा अर्थ हा हे दर्शक सर्वनाम म्हणून वापरलेला आहे. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम. हा ही कंबाईन 1996ला विचारलेला प्रश्न आहे. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जी शिकवताना मी तुम्हाला सांगितली होती. मिश्र वाक्यामध्ये येणारं सर्वनाम हे संबंधी सर्वनाम असतं. म्हणून हे संबंधी सर्वनाम आहे. मिश्र वाक्य आलं म्हणजे समजायचं संबंधी सर्वनाम. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील संबंधी सर्वनाम ओळखा. मी स्वतः त्याला पाहिले. जे पेरावे ते उगवते. पिशवीत काय आणले आणि तो मुलगा हुशार आहे. मागच्या प्रश्नामध्येच मी तुम्हाला हिंट दिली की संबंधी सर्वनाम कुठल्या प्रकारच्या वाक्यात येतं? यस, मिश्र वाक्यात येतं आणि एकमेव मिश्र वाक्य आहे जे पेरावे ते उगवते. दुसरा पर्याय बरोबर आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? पुरुषवाचक, संबंधी, आत्मवाचक की दर्शक? कंबाईन नाही. STI 1997चा प्रश्न आहे. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी कुठलं वापरतात? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजेच दर्शक. चौथा पर्याय बरोबर. अगदी बरोबर. स्कोर लिहिताय ना तुमचा? कारण की या पद्धतीने आपण अभ्यास करत गेलो ना, मला नाही वाटत की परीक्षेत तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येईल. खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते? मी, तुम्ही,
जो आणि कोण. काय करायचं, प्रत्येक सर्वनाम बदलून बघा. मी बदलतो का, मी कशानुसार म्हटलंय, लिंग आणि वचन. मी, आम्ही होतो, तुम्ही, तू आणि तुम्ही होतो, जो, जी, ज्या होतो. एकमेव आहे कोण जे लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. त्याच्या चौथा पर्याय आपला बरोबर आहे. गरजेल तो करील काय या वाक्याच्या संबंधी म्हणजे अध्यारूत सर्वनाम ओळखा. STI 98चा प्रश्न आहे. गरजेल तो, जो आणि काय. हा तुम्ही म्हणाल सर याच्यात जो हा पर्याय नाहीच आहे, काहीतरी दिलेला आहे, गरजेल दिलेला आहे, तो दिलेला आहे. हेच तर अध्यारूत आहे. आपण हे वाक्य कसं वाचणार, गरजेल तो करील काय, जो गरजेल तो करील काय, जो गरजेल तो करील काय. जे संबंधी सर्वनाम जो दिलेलं नाहीये आणि उत्तर नेमकं तेच आहे, कारण की अध्यारूत तेच आहे. खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. डिपार्टमेंटल STI 98चा प्रश्न आहे. दर्शक सर्वनाम म्हणतात मी, आपण, तो आणि कोण. कुठले रे बाबांनो दर्शक सर्वनाम, झालं लिहून. तो एकमेव आहे तो, कारण की मी आणि आपण पुरुषवाचक होतं. मी, आम्ही, तिने, तर काय. कंबाईन 97चा प्रश्न आहे. काय पर्याय दिलेले आहेत, त्याजशी, त्यांची, त्यांनी आणि त्यांची. आता यात काय हिंट लावताय, मीच आम्ही अनेक वचन केलेलं आहे. आता मी हा काय आहे, यस प्रथमामध्ये दिलेला आहे. आणि तिने, नेएशी तृतीयाचा प्रत्यय लावलेला आहे. मग तृतीयाचा प्रत्यय लावलेलं अनेक वचन त्यांनी, म्हणजे हा प्रत्ययाचा प्रश्न होता. सर्वनामाला प्रत्यय लावून कुठलं बरोबर आहे, मीच आम्ही केलं, तिनेच त्यांनी झालं. बरोबर. शिवाजीला संभाजी म्हणून एक मुलगा होता या वाक्यातील म्हणून काय आहे. सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे, विशेषण आहे की नाम आहे. हा वेगळ्या प्रकारे दिला का की म्हणून हा सर्वनामाच्या यादीमध्ये नाहीये आणि तरीही त्यावर प्रश्न आहे, कारण की हा वाक्याचा जर प्रकार तुम्ही वाचून बघितलं तुमच्या लक्षात येईल. शिवाजीला संभाजी हा एक मुलगा होता, म्हणजे हा एक मुलगा होता काय झाला, यस दर्शक सर्वनाम. त्यामुळे दर्शक सर्वनाम म्हणजे म्हणून हा या अर्थाने दर्शक सर्वनाम म्हणून वापरलेला आहे, म्हणून त्याचं उत्तर हे दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, उद्या कोण येणार आहे. अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. संबंधी आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. कधी विचारलाय, PSI STI 2001चा हा प्रश्न आहे. प्रश्नचिन्ह दिसलं म्हणजे समजायचं प्रश्नार्थक सर्वनाम, दुसरं कुठलं येऊच शकत नाही. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे. सर्वनामाचा प्रकार ओळखा. आत्मवाचक, दर्शक, पुरुषवाचक की संबंधी. संबंधी सर्वनाम फक्त मिश्र वाक्यामध्ये येतं, त्यामुळे संबंधी सर्वनाम तर नाहीये. जिथे स्वतः अर्थ लागतो ते आत्मवाचक सर्वनाम असतं. राहिलेत तुमचे पुरुषवाचक आणि दर्शक. गंगा ही नामापूर्वी आणि नामानंतर दर्शक सर्वनाम आपल्याला वापरता येतात, त्याचा अर्थ हे दर्शक सर्वनाम आहे. 2004चा हा प्रश्न होता PSI STI. कोणते विधान अचूक आहे. मी, तू, तो आणि हा ही सामान्य नामे आहेत. मी, तू, तो आणि हा ही सर्व नामे नव्हेत. मी, तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलतात. मी, तू, तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलत नाहीत. मी, तू, तो आणि हा ही सामान्य नामे आहेत. सामान्य नामे आहेत का नाही, सामान्य म्हणजे काय, अनिश्चित नाही, पहिलं चुकलंय. मी, तू, तो आणि हा ही सर्व नामे नव्हेत. अरे बाबा ती सर्व नामे आहेत ना. मी, तू, तो आणि हा ही सर्व वचनानुसार बदलतात. हो वचनानुसार बदलतात. मीच आम्ही होतो, तूच तुम्ही होतो, बरोबर आहे. तोच ते होतं, हाच ही आणि ह्या होतं. याचा अर्थ फक्त तिसरा बरोबर आहे. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे. संबंधवाचक आहे, आत्मवाचक आहे, पुरुषवाचक आहे की तटस्थ आहे. कधी प्रश्न विचारला, PSI STI 2006चा प्रश्न आहे. स्वतः हे एकच प्रकारचं वाक्य आहे. कुठलं रे बाबांना, एकच प्रकारचं सर्वनाम आहे, आत्मवाचक सर्वनाम.
आत्मवाचक सर्वनाम. स्वतः या अर्थाने ज्याही वाक्यात येतो तो आत्मवाचक असतो. मराठी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? लिंगानुसार बदलणारी किती आहेत? 2 आहेत, 4 आहेत, 3 आहेत की 5 आहेत? मूळ सर्वनामे किती आहेत? 9. लिंगानुसार बदलणारी आणि वचनानुसार बदलणारी असं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. वचनानुसार बदलणारी 5 आहेत आणि लिंगानुसार बदलणारी 3 आहेत. लिंगानुसार बदलणारी 3. बघा म्हणजे कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारला हेही माहीत पाहिजे. लिंगानुसार किती बदलतात आणि वचनानुसार किती बदलतात. वचनानुसार 5, लिंगानुसार 3. जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल. सर्वनामाचा प्रकार ओळखायचा. दर्शक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम. मला वाटते या प्रकारचे प्रश्न जास्त विचारले जातात. जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल. मिश्र वाक्य आहे आणि मिश्र वाक्यात कुठलं सर्वनाम येतं? अगदी बरोबर, संबंधी सर्वनाम येतं. चौथा पर्याय बरोबर आहे. पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदाने बदलत नाही? बदलत नाही. तो, हा, मी आणि जो. तो, हा, मी आणि जो. लिंगभेद वचन नाही विचारलाय, फक्त लिंगभेद विचारलाय. तोच ती होतं, हाच ही होतं, जोच जी होतं, मीच काहीच होत नाही. म्हणजे मी हा वचनानुसार बदलणार आहे, तो लिंगभेदानुसार बदलणारा नाहीये. कधीचा प्रश्न होता? 2008चा. तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? ज्या वेळेस सर्वनामाचा वापर विशेषणासारखा म्हणजे नामापूर्वी केला जातो त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. यातच मी उत्तर दिलं. घोडा या नामा अगोदर तो आलेला आहे, त्यामुळे तो हे सार्वनामिक विशेषण म्हणून वापरलं गेलेलं आहे. उत्तर लिहिताय ना? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? 5 आहेत, 6 आहेत, 8 आहेत की 9 आहेत? सर्वनामाचे मुख्य प्रकार. मला वाटतं सर्वनामाची सुरुवात ज्यावेळेस केली, सर्वनामाची व्याख्या सांगितली आणि लगेच तुम्हाला सांगितले की सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? 6. सर्वनामाचे मुख्य प्रकार आपण 6 बघितलेत. सर्वनाम म्हणजे नामाचे गुणविशेषण सांगणारा शब्द, सृष्टीतील व्यक्ती, वस्तू इत्यादीचा बोध करून देणारा शब्द, नामाऐवजी येणारा शब्द आणि कोणतीही क्रिया वा कृती दर्शविणारा विकारी शब्द. PSI मेन्स 2010चा हा प्रश्न आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द, नामाऐवजी येणारा विकारी शब्द, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येणारा शब्द, नामाचा प्रतिनिधी म्हणून येणारा शब्द, असे वेगवेगळे वाक्य आपण बघितले होते. तिसरा पर्याय बरोबर आहे. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. हे दर्शक आहे, संबंधी सर्वनाम आहे, सामान्य सर्वनाम आहे की पुरुषवाचक सर्वनाम आहे? PSI मेन्स 2010चा हा प्रश्न आहे. आम्ही, मीचं अनेक वचन करतो आपण आम्ही. कुठले थे? यस, प्रथम पुरुषवाचक, पुरुषवाचक सर्वनाम. संख्या विशेषण प्रकार ओळखा. संख्या विशेषण प्रकार: वाईट सवय, उंच झाडे, लाख रुपये आणि कैरीचे लोणची. संख्येचा वापर ज्यावेळेस नामापूर्वी विशेषणासारखा केला जातो त्याला संख्या विशेषण असे म्हणतात. वाईट हा गुण आहे, उंच काय दाखवलेलं आहे? रूप, स्वरूप दाखवलेलं आहे, लाख ही संख्या दाखवलेली आहे आणि कैरीचे लोणचे हे नामाला प्रत्यय जोडून आपण विशेषण केलेलं आहे. म्हणजे तिसरा पर्याय आपला बरोबर आहे. जिथे संख्या वापरली जाते ते संख्या विशेषण. पुढे दिलेल्या सर्व नामांपैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात? लिंगाप्रमाणे बदलणारी: तो, हा, जो, मी आणि आम्ही, आपण आणि स्वतः, कोण आणि काय. लिंगानुसार बदलणारी. तुम्हाला वाटते या प्रकारे आधी प्रश्न विचारला गेला होता. मी आणि आम्ही वचनाप्रमाणे बदलणारी आहेत. आपण हे तर सर्ववचनी सर्वपुरुषी वापरलं जातं. कोण आणि काय ही बदलत नाहीत, फक्त बदलतात लिंगाप्रमाणे तो, हा आणि जो. तो, ती, हा, ही, जो आणि जी. बरोबर. हा आणि ते, हे आणि जे म्हणजे नपुसक लिंगीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. पहिला पर्याय बरोबर. दर्शक सर्वनामे कोणती ते ओळखा.
कोण, कोणी, कोणाला, काय, किती. मी, आम्ही, आपण, स्वतः. हा, जो, ही, ती, हे, ते. शाबास, वाहवा, अरे रे, अरे बापरे. चौथा पर्याय तर फार वेगळ्याच पद्धतीने घेऊन गेलेला आहे. कुठला आहे तो? तो केवल प्रयोगी दिसतोय. मी, आम्ही, आपण, स्वतः. यस, प्रथम पुरुषवाचक दिसतात. कोण, कोणी, कोणास, काय आणि किती हे अनिश्चित आहे. म्हणजे हा, जो, ही, ती, हे आणि हेच फक्त दर्शक सर्वनाम म्हणून वापरले जातात. तिसरा पर्याय बरोबर. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? अनिश्चित आहे, संबंधी आहे, दर्शक आहे की आत्मवाचक आहे? जिथेही स्वतः हा वापरला जातो, मी आपणहून मी स्वतः, तो आत्मवाचक म्हणून वापरला जातो. तो आत्मवाचकच आहे, दुसरा कुठलाच पर्याय नाही. काही लक्षात येत नाही अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आत्मवाचक आहे, अनिश्चितवाचक आहे, प्रश्नार्थक आहे, संबंधी आहे. काही लक्षात येत नाही. काय लक्षात येत नाही? काहीच लक्षात येत नाही. जे आपण निश्चित काही बोलतोय का? नाही. याचा अर्थ हे अनिश्चितवाचक सर्वनाम आहे. जे सगळ्या ठिकाणी जर तुम्हाला संकल्पना समजली असेल ना, प्रश्नाचं उत्तर देणं अतिशय सोपं आहे. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. सावित्रीबाईंनी सारं काम आटोपलं होतं आणि त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. कुठलं विचारलेलं आपल्याला? आत्मवाचक. आता स्वतः हा कुठे आलेला आहे? एकमेव वाक्यात आलेला आहे. दुसऱ्या, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. बरोबर. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे? मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. आम्ही उद्या सहलीला जाऊ. जनतेला जागृत करणे ही त्यांचे कर्तव्य आहे आणि तुम्ही आता सर्वजण घरी जा. कुठलं सांगितलं रे बाबांनो? आत्मवाचक. मला वाटतं मगाशी आत्मवाचकच होतं. एकमेव वाक्य आहे ज्याच्यात आत्मवाचक आलेलं आहे. कुठलं? मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. म्हणजे मी स्वतःहून, म्हणजे स्वतः या अर्थाने जे वापरलं जातं ते आत्मवाचक. म्हणजे फक्त अ बरोबर आहे का? येस, फक्त अ बरोबर. बरोबर. 30 झालेत, अजून 30 बाकी आहेत. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? आणि मिश्र वाक्यामध्ये नेहमी कुठल्या प्रकारचं सर्वनाम येतं? कुठलं येतं? संबंधी सर्वनाम येतं. बरोबर. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. कोणी कोणास हसू नये. दर्शक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे, अनिश्चित सर्वनाम आहे की आत्मवाचक सर्वनाम आहे? कोणी कोणास हसू नये. निश्चितपणे व्यक्तीचा उल्लेख झालेला नाही, म्हणजे अनिश्चित. जे निश्चित नाही ते अनिश्चित. जोड्या जुळवा. बर. दर्शक सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे, अनुसंबंधी सर्वनामे आणि अनिश्चित सर्वनामे. आता दर्शक सर्वनामे काय करतात? दर्शक सर्वनामे जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात. म्हणजे अच आलं 2, अच आलं 2, म्हणजे दुसरा किंवा तिसरा उत्तर असेल. बरं. प्रश्नार्थक बच आलं 3, बच आलं 3, अच 2, बच 3, तिसरा पर्याय बरोबर. सगळेच चेक करूया. अनुसंबंधी काय करतात? अनुसंबंधी एकाच वाक्यात 2 नामांना जोडून येतात आणि अनिश्चित कोणत्याही नामाचा पदार्थाचा बोध होत नाही. जे डच 1, डच 1, कच 4, बच 3 आणि अच 2. 2 जरी ओळखता आले तरी आपल्याला जोड्या जुळवता येतात. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणी असे म्हणतात. कोण म्हणतात? कोणी कोणी म्हणतात. बरं. अनिश्चित आहे, अनुसंबंधी आहे, प्रश्नार्थक आहे, संबंधी व सामान्य आहे. लक्षात आलं असेल, अनिश्चित आहे. कारण की कोण म्हणतं माहिती नाही. कोणी कोणी म्हणतात, अनिश्चित आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? सामान्य सर्वनामे आहेत, संबंधी दर्शक आहेत, पुरुषवाचक व दर्शक आहेत की संबंधी व सामान्य आहेत? ज्याच्या हाती ससा तो पारधी मिश्र वाक्य, आणि मिश्र वाक्यात नेहमी येतो संबंधी सर्वनाम. मिश्र वाक्य सगळ्यात जास्त विचारली जातात ना.
पुढचा प्रश्न जोड्या जुळवायचा आहे. बरं चला, जोड्या जुळवण्यात आपण एक्सपर्ट आहोतच. पटकन दर्शक सर्वनामे हे पुस्तक कोणी फाडले. आता कोणी हे प्रश्नार्थक आहे म्हणजे बचं दोन ठिकाणी आलेलं आहे. बरं दर्शक सर्वनामे तो हत्ती पहा, हत्तीच्या अगोदर तो आलेला आहे, नामापूर्वी तो म्हणजे अचं तीन आणि बचं काय घेतलं तर आपण बचं दोन, अचं तीन आणि बचं दोन, अचं तीन बचं दोन, तिसरा पर्याय बरोबर. दोनच बघितले आपण, बाकी बघू ना आपण. सामान्य सर्वनाम कोणी कोणास असू नये म्हणजे क चार आलं का, क चार. आणि संबंधी सर्वनाम जो करेल तो भरेल, डचं एक. क्लिअर. अनिश्चित सर्वनामालाच आपण सामान्य सर्वनाम असंही म्हणतो. पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. बर उत्तर दिलं गेलं, काही हरकत नाही. शब्दांच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द बनतात. शब्दांच्या मागे उपसर्ग घटित लागून शब्द बनतात. बरोबर. सर्वनामांना तद्धित प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात नाही. आणि तद्धित आणि कृत असे साधित प्रत्ययांचे दोन प्रकार आहेत. ब चूक, अ आणि क बरोबर आहे. तद्धित आणि कृत असे साधित, फक्त ब चुकलंय कारण की सर्वनामांना कुठल्याच प्रकारचं प्रत्यय लागत नाही, फक्त विभक्तीचे प्रत्यय आपण लावतो. पण उपसर्ग घटित वगैरे आपण असं कुठल्याही प्रकारचं प्रत्यय वापरत नाही. वाक्यात सर्वनामाचा वापर अशा वेळी केला जातो. कशा वेळी केला जातो चला बघूया आपण पर्याय. नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी हो, नामाऐवजी वापरण्यासाठी हो, कधीच केला जात नाही काहीही, भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी नाही. म्हणजे फक्त अ आणि ब बरोबर आहे का, अ आणि ब बरोबर, बाकी सर्व चूक. तुमचं उत्तर झालं तर लिहून. त्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले परंतु आपण आलाच नाहीत. या वाक्यातील आपण हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते. शिकवताना झालेलं आहे. रिधिमाचं वाक्य दिलं ते हे मला आठवतं. रिधिमाने मला बागेत बोलवले आणि आपण मात्र आलीच नाही. बरोबर आहे. म्हणजे सर्व पुरुषवाचक सर्वनाम. का रे बाबांना सर्व पुरुषात वापरले जातात. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्व वचनातही वापरले जातात, म्हणून यांना सर्व पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आम्ही सकाळी फिरायला जातो. अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही सामान्य सर्वनाम आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी आणि आम्ही, आय आणि वी, फर्स्ट पर्सन, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. पुढील पैकी सर्व नामोत्पन्न सर्वनामे कोणती. सर्व नामोत्पन्न सर्वनामे कोणती म्हणजे सर्वनामापासून तयार झालेली सर्वनामे कोणती बघूया. हा, असा, असला, इतका. हो नाही, उत्तर मला द्यायचं नाही ना अजून. बर हा, असा, असला, इतका, जो, जसा, जितका, जेवढा, तो, तसा, तसला आणि तेवढा. तिन्हीचे तिन्ही बरोबर आहेत. अ, ब, क सर्व बरोबर आहेत. कारण की सर्वनामांपासूनच पुन्हा असली सर्वनामे बनवली जातात. हा पासूनच बनतो असा, असला, इतका, एवढा. बरोबर आहे. जो पासूनच बनतो जसा, जितका, जेवढा, तो पासून तसा, तसला आणि तेवढा. मराठीतील मूळ सर्वनामांपैकी लिंग व वचनाप्रमाणे बदलणाऱ्या सर्वनामांचं गट आपल्याला ओळखायचं आहे. बर कशानुसार. लिंग व वचनाप्रमाणे. लिंग व वचनाप्रमाणे बदलणारे. मी, तू, तो, हा, जो. मी, तू, काय, हा, जो. काय आलाय पर्याय गेला. कोण काय आलाय पर्याय गेला. कोण पर्याय गेला. फक्त अ बरोबर आहे, बाकी काहीच नाही. फक्त अ बरोबर आहे का. यस, फक्त अ बरोबर आहे. कोण काय हे येतच नाही, त्याच्यामुळे प्रश्नच येणार नाही. खालील दोन्ही वाक्यांचा विचार करून पर्याय निवडा. बर काय पर्याय आहे. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते. सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप हे त्या नामाच्या जागी येते, त्यावरून निश्चित होते. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते की असते. नसते म्हणजे अ चुकलंय. मग सर्वनामाची लिंग अथवा वचनातील रूप हे त्याच्या नामाच्या जागीवरून निश्चित होतं. ब बरोबर आहे, म्हणजे फक्त ब बरोबर आहे. बर दोन्ही वाक्य चुकीचीत नाही. फक्त पहिले वाक्य बरोबर आहे नाही, फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे. हो फक्त दुसरे बरोबर आहे, पहिलं चुकलंय. तिसरा पर्याय बरोबर आहे. बरोबर.
सर्वनाम म्हणजे काय? बर, पर्याय दिलेले आहेत. वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द, नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द आणि नामाबरोबर येणारा शब्द. नामाच्या जागी येणारा विकारी शब्द बरोबर आहे आणि वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त ब आणि क बरोबर आहे का? ब आणि क बरोबर, फक्त ब आणि क. वा. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. बर, आपण अचानक कसे आलात? आपण अचानक कसे आलात? आपण आमचे पाहुणे आहात. जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता आणि हा मुलगा कोठे हरवला. बरोबर आहे. आता यातलं जे सोपं जातं ते ओळखा. जो प्रश्न तू म्हणालास तो कठीण नव्हता. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे संबंधी सर्वनाम, म्हणजे कच तीन, कच तीन एकमेव पर्याय आहे चौथा, दुसरं नाहीच आहे काही. आपण अचानक कसे आलात? आपण म्हणजे तुम्ही अचानक कसे आलात, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण आमचे पाहुणे आहात, आदरार्थी. आणि हा मुलगा कुठे हरवला, ऑफकोर्स कुठला आहे हा मुलगा, मुलगाच्या आधी आलेला आहे म्हणजे दर्शक. म्हणजे एका पर्यायावरनं सुद्धा आपण ओळखू शकतो, बाकीचे पर्याय जरी नाही लक्षात आले तरी सुद्धा. पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते? बर, आधी वाचून घेऊया. सर्वनामे अनेक वचनी असतात. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो तेव्हाच नामाचा वापर होतो. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो आणि तेव्हाच नामाचं होतं. नाही रे बाबांनो. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंगवचन अशी ओळख नसते. नसते. सर्वनामे अनेक वचनी असतात, एकवचनी पण असतात ना रे बाबा. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागतात, नाही लागत. म्हणजे फक्त ड बरोबर आहे. फक्त ड बरोबर आहे का पर्याय? आहे चौथा. पुढील पैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे? हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक, याती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे. हे मी तुला काय सांगितले ते पुस्तक आणि याती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे. आता दोघं ठिकाणी ते आलेलं आहे, मग फरक काय आहे सांगतो तुम्हाला. पुस्तक या नामापूर्वी आलेला आहे म्हणून तो दर्शक सर्वनाम आहे आणि ययाती वाच ते फार वाचनीय पुस्तक आहे, इथे ते नपुंसक लिंगी तृतीय पुरुषी म्हणून वापरलं गेलेलं आहे. म्हणजे फक्त अ मध्ये आलेलं आहे, फक्त अ मध्ये आलेलं आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम, ती दूरची गोष्ट आहे, ही आत्ताच घटना घडली, तो बघा सूर्योदय आणि हा बघा माझा रुमाल. दर्शक सर्वनामे कशापूर्वी येतात? नामापूर्वी येतात. गोष्ट आणि ऑफकोर्स नामाच्या अगोदर जर विशेषण आणि क्रियाविशेषण असेल तर ते त्याच्या पूर्वी येतात, अशी महत्त्वाची नोंद घेतली होती आपण. याचा अर्थ दूरची आणि आत्ता यांच्या अगोदर आलेले हे पण दर्शन आहे आणि बघा या पूर्वी पण दर्शक येतात. म्हणजे अ ब कड तिघ ठिकाणी हो सर्व पर्याय बरोबर आहेत. वा. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यातील आपण हे सर्वनाम. पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. आपण नाही येणार बुवा. उत्तर दिले मी तुला, आपण नाही येणार म्हणजे मी नाही येणार. आणि मी कुठलं झालं? प्रथम पुरुष वाचक. प्रथम पुरुष वाचक. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास काय म्हणतात? जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून त्याला कुठे स्वतःचा अर्थ असतो, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो, नामाच्या लिंग वचन अर्थानुसार जी वापरली जातात त्याला काय म्हणतात? झालं लिहून उत्तर? सर्वनाम म्हणतात. घटकच सर्वनाम सुरू म्हटल्यानंतर काय प्रश्न येतो? खालील वाक्य वाचा. बरं, वाक्य पण वाचू आपण. सर्वनाम ही शब्द जाती इंग्रजीवरून स्वीकारली आहे. संस्कृतमध्ये सर्वनाम ही स्वतंत्र शब्द जाती नाही. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगते आणि नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. झालं उत्तर देऊन? हा मोठा प्रश्न, अजून 2-4-5 सेकंद देतो.
आधी कुठले कुठले वाक्य बरोबर आहेत ते बघून घेऊया. सर्वनाम ही शब्दजाती इंग्रजीवरून स्वीकारली आहे. हो, जसे प्रणवन आहेत तसे आपण सर्वनाम घेतलेत. संस्कृतमध्ये सर्वनाम ही स्वतंत्र शब्दजाती नाही आहे स्वतंत्र शब्दजाती. सर्वनाम नामाबद्दल विशेष माहिती सांगतं नाही, विशेषण सांगतं, म्हणजे हे चुकलं आहे. नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. हो, म्हणजे अ ब आणि ड बरोबर आहे का पर्याय अ ब ड बरोबर नाही आहे. कधीचा प्रश्न आहे 2019 राज्यसेवा. अ ब आणि ड हे पर्याय बरोबर आहेत आणि हे पर्याय इथे दिलेले नाहीत. हा प्रश्न म्हणून रद्द करण्यात आला होता. हाय का घेतला मुद्दाहून, कारण की माहीत पाहिजे की बरोबर उत्तर कुठलेत आणि हा का रद्द केला. रद्द करण्यामागचं कारण असे अ ब आणि ड हे 3 विधानं बरोबर आहेत आणि हा पर्याय कुठेही दिलेला नाही म्हणून हा रद्द केला होता. उत्तर येणारच नाही, प्रश्नच नाही. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे या वाक्यातील सर्वनाम प्रकार ओळखा. दर्शक आहे, संबंधी सर्वनाम आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे की प्रश्नार्थक सर्वनाम आहे. नागरिकाने आपणाला म्हणजे नागरिकाने स्वतःला, आत्मवाचक सर्वनाम म्हणजे फक्त क बरोबर, बरोबर, बाकी सर्व चूक आहे, फक्त क बरोबर आहे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, आत्मवाचक की तृतीय पुरुष. ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना, ज्याच्याशी आपण बोलतो तो कोण, ऐकणारा, बरोबर आहे. बोलणारा म्हणजे प्रथम, ऐकणारा म्हणजे द्वितीय आणि ज्याच्याविषयी बोलतो ज्याचा उल्लेख केला जातो तो तृतीय. प्रश्न काय, ज्याच्याशी बोलायचे म्हणजे कुठला, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न बघा कसे फिरून विचारतात. आपण ही पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनात येते, पण आत्मवाचक आपण ही सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनात येते. आपण ही पुरुषवाचक सर्वनाम फक्त प्रथम व द्वितीय पुरुषी अनेक वचनात येते, हे पहिलं विधान. पण आत्मवाचक आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनात येते. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध झाले ना. उत्तर सांगतो. आपण हे पुरुषवाचक सर्वनाम तिन्ही पुरुषात येतं ना, प्रथम, द्वितीय आणि तृतीय, म्हणजे याचा अर्थ पहिलं वाक्य चुकलेला अर्थ. आत्मवाचक हे तिन्ही याच्यात येतं, याचा अर्थ या वाक्याचा पूर्वार्ध चुकलेला आहे, उत्तरार्ध बरोबर आहे. विधानाचा पूर्वार्ध नाही, संपूर्ण विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध चुकला आहे, उत्तरार्ध बरोबर आहे. दुसरा पर्याय पूर्वार्ध चुकला आहे कारण की तो तिन्ही पुरुषात येतो, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी. तुला हवे ते तू घे, तुला हवे ते तू घे. बरं, या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सर्वनामे आली आहेत. तुला हवे ते तू घे कुठल्या प्रकारचं आलेलं आहे, उत्तर लिहून झालं. प्रश्नार्थक नाहीये, आत्मवाचक नाहीये. यस, जे तुला हवे ते तू घे, जे तुला हवे ते तू घे. आता प्रश्न असेल काय म्हणतील सर, तुला जे हवे काय घे, नाही नाही, प्रश्न फक्त एकच आहे, जे तुला हवे ते तू घे. मिश्र वाक्य आहे, इथे जेचा उल्लेख नाही कारण की हे अध्यारूत आहे, म्हणजे हे संबंधी सर्वनाम आहे, हे संबंधी सर्वनाम आहे. काय बोलायचे असेल ते बोल, काय बोलायचे असेल ते बोल. बर, काय ही शब्दरूप कोणत्या सर्वनाम प्रकारातील आहे. आत्मवाचक आहे, प्रश्नार्थक आहे, संबंधी आहे की अनिश्चित सर्वनाम आहे. काय बोलायचे ते बोल, निश्चित उल्लेख होतोय का, नाही, अनिश्चित आहे. अनिश्चित म्हणजे फक्त ड बरोबर, ड फक्त बरोबर, बाकी सर्व चूक, बरोबर आहे. कुणी काय म्हणा, कुणी काय म्हणा, कुणी निंदा व वंदा, अभ्यास न करणं, अभ्यास करणं, हसणं हाच आमचा धंदा. म्हणजे कुणी काही म्हणा, हा सर्वनाम कोणत्या प्रकारचा आहे, संबंधी आहे, दर्शक आहे, पुरुषवाचक आहे की अनिश्चित आहे. कोण माहित नाही, निश्चित नाही, अनिश्चित. मी, तू, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत. वर पुरुषवाचक आहेत, प्रश्नार्थक आहेत, संबंधी आहेत की आत्मवाचक आहेत. मी, तू, तो आणि हा पुरुषवाचक.
पुरुषवाचक म्हणजे फक्त अ बरोबर, फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक. पुढील विधाने पहा. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. 5 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. फार ट्रिकी विचारलाय, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर उत्तर देता येईल. कॉन्सेप्ट क्लिअर नसेल यू विल गेट कन्फ्युज्ड. व्यवस्थित वाचा. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत. एकूण म्हटलं, इथेच मुळात त्यांनी ट्रिक वापरली. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे, मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत, एकूण भरपूर आहेत. मूळ सर्वनामे 9 आहेत. इथे मूळ शब्द नाही, एकूण आहे, म्हणजे पहिलं विधान चुकलं आहे. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात, नाही, लिंगानुसार 3 बदलतात, वचनानुसार 5 बदलतात. आणि 5 लिंगानुसार नाही, 3, म्हणजे फक्त खालीवर केले त्यांनी. लिंगानुसार बदलणारी 3 आहेत आणि वचनानुसार बदलणारी 5 आहेत. आणि मराठीमध्ये मूळ सर्वनामे 9 आहेत, म्हणजे तिघचे तिघ चुकीचे आहेत. हो. प्रश्न काय बघा. वरीलपैकी अयोग्य विधाने तिघचे तिघ अयोग्य आहेत. अ, ब, क तिन्ही अयोग्य आहेत. शेवटचा प्रश्न. जो काम करेल तो यश मिळवेल. उत्तर बहुतेक 10 सेकंद द्यायची गरज नाही, 1 सेकंदात तुम्ही उत्तर द्याल. जो काम करेल तो यश मिळवेल. प्रश्नार्थक आहे, दर्शक आहे, पुरुषवाचक आहे की संबंधी आहे. मिश्र वाक्य म्हटल्यानंतर संबंधी सर्वनाम. बरोबर. सगळ्या प्रश्नांवर आपली चर्चा झालेली आहे. प्रश्नांच्या उत्तराचं स्पष्टीकरणही आपण घेतलेलं आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.